दोन्ही पैलवानला समोर दिलेली आहे. रितेश कुमार आशियाई सुवर्ण पदक विजेता आहे. सिकंदर शेख पैलवानपेक्षा अर्धा फूट हाईट जास्त आहे त्या पोरात. हा मिलिटरीचा पैलवान दोन्ही पैलवान हाईट त्याच्या परिणाम केलेला आणि सर्व कर्मी असलेला सिकंदर शेख पैलवान, ज्या पैलवानने प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलं, आज सेलिब्रिटी पैलवान म्हणून ओळख आणि तगडी कुस्ती मोठं आव्हान समोर आहे रितेशचं. कॅमेरामॅन फिरताना या कुस्तीसाठी आता घड्याळ काटा वरचे 11 वाजले तरी कुस्तीचा माहोल कुणी जागा सोडली नाही. ही ताकद आहे हाजी उस्मान शेख युथ फाउंडेशन लुमेवाडीकरांची फतेह केसरी कुस्ती मैदानाला सुरुवात. गदेसाठी कोण विजय होणार त्यासाठी फैसला चालू आहे. हे पहा, जर तुम्हाला कुस्ती आवडली असेल तर टाळ्या वाजवा पण शिक्का मारू नका. समोरचे थोडं खाली बसलं तर बरं होईल. काही करू शकतो समोरचा काय तेवढा कट्टर आहे. 120-25 किलोच्या पुढे वजन आहे. रितेश कुमारचं असे सुवर्ण पदक विजेता आहे. पण समोर थंड डोक्यानं प्रतिस्पर्धेचं ऑपरेशन करणारा महाराज केसरी रुस्तुम हिंद केसरी सिकंदर शेख पैलवान मोठं आव्हान आहे. सिकंदर शेख पैलवानचे पिताश्री रशीद शेख वस्ताद, चुलते शफीक शेख वस्ताद उपस्थित आहे. त्यांचे कुस्ती मैदान हार्दिक स्वागत. हो एकेरी पक्षात काढूया करायचा श्वासा वादळापूर्वीची शांतता काही होऊ शकतं. कुस्ती हारी जितीची न पर्वा करता दोन्ही पोरं लढताय. प्रतिस्पर्धा कुस्ती असते तरी देखील प्रतिस्पर्धक असून देखील प्रतिस्पर्धेची काळजी कुस्ती आहे. पण मोठ्या तडफेने दोन्ही पोरं लढायला लागली आखाड्यावरती. मगाशी सरांनी सांगितलं 1961 पासून कुस्तीचा इतिहास आणि महाराज केसरी कुस्ती स्पर्धेला महत्व प्राप्त झालं. आणि महाराज केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये चांदीची गदा देण्याची प्रथा मामासाहेब मोहोळकरांनी सुरू केली. 1961 ला मुंबईच्या बिजवाडवर आसमान दाखवून दिनकरराव धावडी पैलवान महाराज केसरी झाले. 1962 ला भगवान मोरे, 1963 ला स्पर्धा झाली नाही. 1964 आणि 65 ला गणपत खेडकर, 66 ला दिनानाथ सिंह, 67-68 ला चंबा मुत्ता पैलवान, 69 ला हरिचंद्र बिरादर मामा, 70-71 ला दादा मामा चौगुले, 72-73 ला लक्ष्मण वडा, 74 ला युवराज पाटील, 75 ला रघुनाथ पवार, 76 ला हिरामन बंदर पैलवान महाराज केसरी झाले. 77 ला स्पर्धा झाली नाही. 78 ला शिवाजी आप्पासाहेब कदम, 79 ला शिवाजीराव पाचपुते, 80 ला इस्माईल शेख. परत समोरासमोर कुस्ती. हो काकीत हात टाकला, पात्यातले बाण बाहेर निघायला लागले सिकंदरच्या. शबाश वाहिगुरु वाहिगुरु. प्रतिस्पर्धक रितेश कुमार काय तेवढा कच्चा नाही. कुस्ती क्षेत्रामध्ये लुमेवाडीला कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं. फार मोठा विकास आहे लुमेवाडी रस्त्यावर करायचा. तुम्ही बोला. आणि सिकंदर आक्रमक होतोय. समोरच्या प्रतिस्पर्ध्यावरती चार करून जाणारा पैलवान पुढचा काय करतोय याच्यापेक्षा मी काय करतोय हे फार महत्वाचं असतंय. जिल्ह्यानं धाडसानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. पोरांनी मनगटाला भिडलेले आहे आणि डोक्याच्या विचाराने कुस्तीला प्रारंभ चालू झालेला आहे. हे मैदान गच्च भरलेला. 5,000च्या वरती मैदानावरती 11 प्रेक्षकांचा गेलेला. हे कौतुक आणि हे कसब हो आणि कब्जा घेतला सिकंदरला. काहीतरी घडणारा. पापण्या मिटू नका नाहीतर आनंदापासून वंचित राहा.
अतिशय तगडी कुस्ती चालू आहे. एका पुढची थोडं पाठीमागे या. हो, या कुस्तीवर अजून कोणी बक्षीस लावलं तर आपला 1 रुपया वाया जाणार नाही. बरोबर आहे का? अशा पैलवानावरती खर्च करा. उद्योजक साहेब पुढे पुढे लावणार 100%. अहो साहेबांनी 1100 रुपयाचं कृषी अधिकारी 1100. अजून कोण लावतं? फक्त म्हणजे आमच्याकडे नावं जाहीर करा, त्यांचं कौतुक करायला आम्ही बसलोय. 2100, 5000, 10,000 लावणारी माणसं या जुनेवाडीमध्ये आहे. कुस्तीवर प्रेम करणारी माणसं. सिकंदर शेख पुण्याकर कब्जा मजबूत झालाय. पुढची कारवाई चालू आहे. दोन्ही पोरं हुशार आहे, काही घडू शकतं. रितेश कुमार का तेवढा कच्चा नाही. आशियाई सुवर्ण पदक विजेता आहे तो पोरगा. पाठीमागे हात टाकून उठून जाण्याचा प्रयत्न. डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झालेली आहे. पैलवानची करणं काय सोपी नाही. पैलवान म्हणजे काय? संस्थेच्या रक्ताला उकळीत होणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन रोज लालबत्तीच्या घामध्ये चिखल करणाऱ्या त्या शुरांना विरंगा पैलवान म्हणतात. पैलवानची काही एवढी सोपी नाही. तालमीत गेलं, टाकाला गेलं, गावभर हिंडला पैलवान होत नाही. रोज घामाचे पाठवावे लागतात. जैन धर्मशास्त्र घ्या, बायबल घ्या, कुराण घ्या, महाभारत घ्या, सगळ्यामध्ये कुस्तीला फार कुस्तीमध्ये विश्वास हरवण्याचा पट्टा. सिकंदर शेख त्याचं नाव आणि मोहन त्याचं नाव. मानाची गदा खांद्यावरती घेतली आणि सिकंदर शेख आज फतेह केसरी किताबाचा मानकरी ठरला.